लग्न झाल्यापासून मी फक्त एकाच गोष्टीचा विचार करत होते. माझ्या मनात फक्त एकच स्त्री होती आणि ती म्हणजे माझी सावत्र. होय, कारण मी लग्न केलेल्या माणसाचे हे दुसरे लग्न होते. कायदेशीररित्या त्याला एकच पत्नी होती, पण त्याने माझ्याशी रीतिरिवाजानुसार लग्न केले होते. रीतिरिवाजानुसार मी त्याची पत्नी होते, पण कायदेशीररित्या मी त्याची पत्नी नव्हते, कारण त्याने आमच्या लग्नाची नोंदणी केली नव्हती आणि त्यामागे एक मोठे कारण होते. माझी सावत्र जी एक सुंदर स्त्री होती, तरीही तिने माझ्याशी, तिच्या पतीचे एका काळ्या मुलीशी लग्न केले. नाही, तिने फक्त माझ्याशी लग्नच केले, तर आग्रह धरून लग्न केले. कारण माझ्याकडे असे काहीतरी होते जे तिच्याकडे नव्हते, आणि ते होते. माझे नाव ममता आहे. मी आणि माझे इतर चुलत 2 बहिणी आम्ही एकाच घरात राहत होतो. त्या दोघी माझ्या काकांच्या मुली होत्या. आमच्या घरात कोणी पुरुष नव्हता, फक्त माझा एक मंगेतर होता. माझी आई त्यालाच या घराचा माणूस म्हणायची, जरी तो दुसऱ्या शहरात राहायचा आणि तिथे पैसे कमवत असे. परंतु माझ्या आईने सांगितले की तोच या घराचा करता माणूस आहे. घरात फक्त आम्ही महिला होतो, त्यामुळे आम्ही स्वतःसाठी कमवत होतो. गरिबीने मला काही शिकू दिले नाही, म्हणून मी लोकांच्या लग्नात गाणी वाजवायची. कोणी आम्हाला डोम म्हणत, कोणी मिरासी म्हणत. आम्ही इतरांच्या सुखात आनंदी राहणारे लोक होतो आणि आमच्यासाठी हीच आमची उपजीविका होती. एके दिवशी आम्ही अशाच एका लग्नात होतो आणि आमची कामं करत होतो. तेव्हा लग्नाच्या मिरवणुकीत आलेला एक मुलगा माझ्याकडे सतत एकटक पाहत होता आणि तो फक्त त्याच्या दिसण्यावरून मला बदमाशसारखा वाटत होता. तिथं आमचं काम संपलं होतं, म्हणून आम्ही निघायला लागलो. पण मी त्या व्यक्तीजवळून जाताच त्याने माझा हात घट्ट पकडला. आधी त्याने माझ्या गाण्याची आणि नंतर माझ्या चेहऱ्याची स्तुती केली आणि मग अचानक तो म्हणाला, चल माझ्यासोबत. मी एका झटक्याने माझा हात त्याच्यापासून सोडवला आणि म्हणाले की आम्ही नक्कीच गरीब आहोत, पण आमच्या मागे आमचा आदर आहे. आम्ही आमच्या उदरनिर्वाहासाठी इथे आलो होतो, पण तू मला वेगळंच काही समजलं असं वाटतं. मी खूप रागाने बोलले. तो आमच्याकडे बघून हसायला लागला आणि म्हणाला, तुमच्यासारख्या लोकांचा कसला आदर? सरळ माझ्यासोबत ये, नाहीतर मला चांगलंच माहीत आहे की अशा तऱ्हा दाखवून तुला तुझा भाव वाढवायचा आहे. ठीक आहे, हरकत नाही, मी पण तुझा भाव वाढवतो. तू मान्य केलेस तर फायदा होईल, नाहीतर मी तुला उचलून घेऊन जाईल. मी त्याला चापट मारली. त्याला खूप राग आला. रागामुळे त्याचा चेहरा लाल होऊ लागला. तो एक हात त्याच्या चापट मारलेल्या गालावर ठेवून माझ्याकडे त्याच्या तडफडलेल्या डोळ्यांनी पाहत होता. मला राग आला आणि मी त्याला थप्पड मारली. पण आता मी खूप घाबरले होते, कारण आमच्यासारख्या गरीब लोकांना काही मदत नसते. जर असे बिघडलेले श्रीमंत लोक आमच्या मागे आले तर आमचे जीवन नरक बनते. आता मला माझ्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला. शांतपणे त्याच्यापासून दूर जाण्याचा विचार करू लागली. प्रकरण वाढले नसते तर बरे झाले असते, पण आता जे झाले ते झाले. लवकरात लवकर इथून निघून जावं असा विचार करून मी तिथून निघणार होते. या मुलाला माझा ठावठिकाणा माहीत नाही की हा माझ्यापर्यंत पोहोचेल, पण तोही कदाचित बदला घेण्याच्या मूडमध्ये होता. तो रागाने माझ्याकडे वळला आणि मग तो मला त्याच्या गाडीकडे ओढू लागला. माझी मैत्रीण माझ्याकडे सरकली आणि म्हणाली, तिला सोड, ती माझी भावी वहिनी आहे. त्याने माझ्या मैत्रिणीला ढकलून त्याच्या गाडीत मला तिथून दूर नेले. तो दुष्ट माणूस मला त्याच्या घरी घेऊन गेला होता आणि मला त्याच्या खोलीकडे ओढून घेऊन गेला होता. मी खूप घाबरले होते, ओरडत होते, रडत होते, मदतीसाठी ओरडत होते, पण त्याच्याशिवाय घरात बहुधा कोणीच नव्हते. मी खूप आवाज केल्यावर त्याने मला जोरात मारले की मी जमिनीवर पडले. तो म्हणाला, तुला पाहिजे तेवढे ओरड, तुझे रडणं ऐकणारे इथे कोणी नाही. आज मी तुझ्याशी असे काही करणार आहे ज्यामुळे तुला स्वतःची लाज वाटेल. त्याच्याकडून असे बोलणे ऐकून माझा आत्मा उंचावला होता, पण मी ठरवले होते की एकतर मी मरेन किंवा कसे तरी मी येथून स्वतःला वाचवणार, परंतु मी स्वतःला या लांडग्याच्या स्वाधीन करणार नाही. आता मला स्वतःलाच काहीतरी करायचं होतं. अचानक माझी नजर एका जड पुष्पगुच्छावर पडली. त्याच्याजवळून जाताना मी तो पुष्पगुच्छ उचलला आणि त्या माणसाच्या डोक्यावर मारला. तो सावरण्यापूर्वीच मी तिथून पळ काढला. माझी इज्जत वाचवण्यासाठी मी खूप वेगाने पळत होते. ते कोणते क्षेत्र होते ते मला माहीत नाही. माणूस धाडसी नसतो आणि प्रत्येक स्त्री ही शूर असते असे नाही, पण जेव्हा हे सर्व तिच्यावर येते तेव्हा तिला शूर व्हायला हवे. मी पण खूप घाबरले होते की त्या दुष्ट माणसाने मला तिथून बळजबरीने कसे दूर नेले. माझ्यासोबत कोणीही नव्हते, मला कोणी वाचवू शकले नाही. ती माझ्या मंगेतराची बहीण होती, जी माझी मैत्रीणही होती. तिच्या भावासाठी तिनेच मला निवडले होते. ती गरीब मुलगी मला मदत करायला आली होती, पण ती पण एक स्त्री होती. आता मी काय केले होते? मी कुठे जात होते? वेड्यासारखी फक्त धावत होते. मला तो मार्गही माहीत नव्हता, जिथून त्याने मला त्याच्या गाडीत बसवले होते. तो मला कोणत्या दिशेला घेऊन आला होता, कोणत्या ठिकाणचा होता हेही मला माहीत नव्हते. मी इकडे तिकडे धावत होते. मला रस्ता दिसत नव्हता. मला रस्ता दिसला असता तर तो शहराचा कोणता भाग आहे हे मला समजले असते. मी अंधाधुंद फक्त पडत होते. माझ्या मागून कोणीतरी येत असल्याचा भास होत होता, पण मी मागे वळूनही पाहत नव्हते आणि मग पळत असताना मोकळ्या रस्त्यावर आले आणि गाडीला ढकलले. चालकाने शेवटच्या क्षणी गाडी थांबवली.
नाहीतर मी गाडीखाली आले असते. माझा जीव वाचला, पण मी गंभीर जखमी झाले होते. मी खूप जखमी अवस्थेत होते. त्याने मला उचलून दवाखान्यात नेले आणि तो स्वतः डॉक्टर होता. त्याचे नाव डॉक्टर समीर होते. मला 2 दिवसांनी शुद्ध आली. तेव्हाही मी हॉस्पिटलमध्येच होते. मला काय झाले मी ते त्याला सांगितले. तो म्हणाला की तू एक धाडसी मुलगी आहेस आणि तुला माहिती आहे, शौर्य हे मनाचे नसते, ते हृदयाचे असते. म्हणूनच हिंमत असावी असे म्हणतात. तुझे खरोखर खूप मोठे धाडस आहे, परंतु तुझे काहीही चांगले झाले नाही. देवाने तुझा सन्मान वाचवला, याबद्दल तू आभारी असली पाहिजे. मी म्हणाले, मला माझ्या घरी जायचे आहे. मला माझ्या कुटुंबाची खूप आठवण येत आहे. मी इथे 2-3 दिवसांपासून आहे. ते किती काळजीत असतील माहीत नाही. ते विचार करत असावेत की त्या माणसाने मला दूर नेले, त्यामुळे माझे काय झाले असेल हे माहीत नाही. पण मी त्याच्या तावडीतून सुटले होते. तो म्हणाला, मी तुला घरी सोडतो. पण घरी गेल्यावर माझ्या घरच्यांचा दृष्टिकोन माझ्यासाठी बदलला होता. घरात प्रवेश करताच जणू माझ्या कुटुंबावर मला पाहून मृत्यूची शांतता पसरली होती. मला पाहून त्यांना आनंद झाला नाही हे स्पष्ट होते. ते मला स्वीकारायला तयार नव्हते. ते म्हणाले की मी आता त्यांच्या लायकीची नाही. हे सगळं बघून माझ्या मनात काय झालं ते फक्त मलाच माहीत. माझ्या आईनेही मला स्वीकारण्यास नकार दिला. ती म्हणाली, आम्ही आधीच गरीब होतो ममता. आमच्याकडे इज्जतीशिवाय काहीही नव्हते आणि तू तेही गमावले. तू हे काय केलेस? जर तुला स्वतःला वाचवता आले नसते तर तू विष पिले असते आणि मरून गेली असती. पण तुझा हा चेहरा काळा करून आमच्या घरी परत आली नसती. तुझं जे काही झालं ते सगळं आजूबाजूला कळून चुकलं आहे. आम्ही तुला घरात ठेवलं तर तुझ्या इतर भावा बहिणींचं काय होईल? आमची उपजीविका हिरावून घेतली जाईल. आम्हाला कोणी काम देणार नाही. म्हणून मी तुझ्यापुढे हात जोडते ममता. तू इथून निघून जा आणि या घरात परत येऊ नकोस. मला खूप वाईट वाटलं. माझ्या आईचा माझ्यावर विश्वास नव्हता. मी रडत रडत आईला सांगत राहिले की तुझी मुलगी जशी गेली तशीच परत आली आहे. तिच्या प्रतिष्ठेवर कोणताही डाग पडलेला नाही. परंतु माझ्या आईचा माझ्यावर विश्वास नव्हता, किंवा कदाचित तिला माझ्यावर विश्वास ठेवायचा नव्हता. ती म्हणाली, तुझा सन्मान कलंकित झाला नाही हे मी मान्य करेल, पण जगातील लोकांना ते मान्य होणार नाही. ममता, तू 3 रात्रीपासून बेपत्ता आहेस आणि तो मुलगा तुला सर्वांसमोर घेऊन गेला होता. तू अजूनही शुद्ध आणि अस्पर्शित आहेस हे लोकांना कसे कळेल? माझ्या आईने स्वतः मला हाताशी धरून घराबाहेर हकलून दिले. तिच्या डोळ्यात अश्रू आणून तिने मला घरी परत न येण्याची विनंती केली. मला अजिबात जागा नव्हती. मी कुठे जाणार? काय करणार? अशा स्थितीत मला माझ्या मंगेतराची आठवण आली आणि मी माझ्या मंगेतराच्या घरी गेले. त्या लोकांनी मला आणखी वाईट वागणूक दिली. माझ्याच मैत्रिणीने माझ्यापासून नजर फिरवली. मी म्हणाले, मी तुमच्या मुलाचा मान आहे असे समजून मला या घरात आसरा द्या. ते म्हणाले, आता तू आमच्या मुलाचा आदर नाहीस. आता तू गुंडांनी पळवून नेलेली मुलगी आहेस. तू 3-4 रात्रींनंतर आली आहेस. तुझ्यासोबत काय झाले ते आम्हाला माहीत नाही. आता तू लग्नाच्या लायक नाहीस आणि आमच्या मुलाकडून तुला मान मिळू शकत नाही. त्यांनी मला घरातून हकलून दिले. हे डॉक्टर बाहेर उभे असल्याचे मी पाहिले, कारण माझ्या आईने माझ्याशी जे काही वर्तन केले ते त्या डॉक्टरांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते आणि त्यांनी मला माझ्या मंगेतराच्या घरीही आणले होते. त्यांनी सर्व काही ऐकले होते. तो माझ्या दिशेने सरकला. माझ्या जखमा अजून भरल्या नव्हत्या. मी गोंधळले होते. तेथून त्याने मला त्याच्या घरी नेले. त्याचे घर खूप मोठे आणि सुंदर होते. तिथे कोणीच नव्हते. त्याने मला सांगितले की इथे बसा, मी तुम्हाला खायला आणतो. मी हे घर पाहू लागले. त्याने मला जेवण दिले आणि मग मला एक खोली दाखवली जिथे मी राहू शकते. मी विश्रांतीसाठी त्या खोलीत झोपले. संध्याकाळी खाली आले तेव्हा डॉक्टरांसोबत एक स्त्री बसली होती, जी खूप सुंदर होती. कदाचित ती त्याची पत्नी असावी. मला पायऱ्यांवरून खाली येताना पाहून तिने माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत अगदी काळजीपूर्वक पाहिलं. मग ती म्हणाली, ठीक आहे, ही आहे ममता. ती माझ्याकडे लक्षपूर्वक पाहत म्हणाली आणि माझ्यासोबत हे सर्व घडल्याची खंतही तिने व्यक्त केली. कदाचित डॉक्टरांनी तिला सर्व काही सांगितले असावे. विचित्रच आहे ना, जेव्हा आपण गरीब लोकांना नेहमी श्रीमंत लोक मोठमोठ्या गाड्यांमध्ये आलिशान बसलेले दिसतात तेव्हा आपल्याला वाटते की हे श्रीमंत लोक आहेत, आपल्या गरिबांचे दुःख समजू शकत नाही. पण माझी गोष्ट ऐकून ती माझ्याशी खूप छान बोलत होती. तुझ्यासोबत खूप वाईट घडले आहे असेही ती म्हणाली. हा समाज खूप वाईट आहे. स्त्रीला काही झालं तर ते तिची चूक ठरवतात, तिच्या वेदनांचा गुन्हा बनवतात. मला तुझ्या वेदना चांगल्या प्रकारे समजतात. तू आमच्या घरात तुला पाहिजे तोपर्यंत राहू शकते. माझा नवरा खूप चांगला माणूस आहे, म्हणूनच तो डॉक्टर झाला आहे, जेणेकरून तो लोकांना मदत करू शकेल. आणि एखाद्याची मदत केवळ त्याच्या जखमा भरण्यापुरती मर्यादित असेल तर डॉक्टरांचे कर्तव्य त्याने पार पाडले पाहिजे. कारण तो डॉक्टर असेल तर तो एक माणूसही आहे, पण त्याला मानवतेचे कर्तव्यही पार पाडावे लागते. डॉक्टरची बायको खूप छान बोलायची. डॉक्टरांच्या पत्नीचे नाव नेहा होते. तिने मला तिच्याजवळ बोलावले आणि मला तिच्याजवळ बसवले आणि माझ्या डोक्याला हात लावला. मला समजत आहे ममता, ही तुझी वेदना मी समजू शकते, पण तू माझी असह्यताही समजून घे. तू माझ्या घरात असं राहू शकत नाहीस. तू तरुण आहेस आणि मी माझ्या घरात तरुण मुलगी ठेवू शकत नाही.
मी जे बोलली त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नकोस. तिच्या बोलण्याचा अर्थ मला कळाला. मला कुठेही जागा नव्हती. मी कुठे जाऊ? मी नेहाजींसमोर हात जोडले. मी म्हणाले, मी तुमच्यासाठी घरची सर्व कामे करीन, परंतु मला घर सोडण्यास सांगू नका. मी कुठे जाणार? समाजात लांडगे कसे राहतात हे तुम्हाला माहीत आहे. एकट्या बाईला टिपायला तयार बसलेले असतात. कदाचित ती बाई असेल आणि माझे दुःख समजून तिने माझे जोडलेले हात धरले आणि म्हणाली, ममता, काळजी करू नको. मी तुला असे लाचार सोडणार नाही. पण मी तुला या घरात कोणत्याही नात्याशिवाय ठेवू शकत नाही. परंतु जर तुला माझ्यासोबत या घरात राहायचे असेल तर तुला एक काम करावे लागेल, आणि ते म्हणजे तुला माझ्या पतीशी लग्न करावे लागेल. त्या स्त्रीचे बोलणे ऐकून मी आश्चर्याने तिच्या चेहऱ्याकडे बघत होते. एवढा मोठा निर्णय एक महिला अचानक कसा घेऊ शकते? ती तिच्या पतीला कशी विभाजित करू शकते? मला आश्चर्यचकित झालेले पाहून नेहाजी म्हणाली, हे बघ, तू माझ्या घरी कोणत्याही नात्याशिवाय राहिलीस तर लोक तुझ्या चारित्र्यावर तसेच माझ्या नवऱ्याकडेही बोटं दाखवतील. पण जेव्हा तू माझ्या नवऱ्याची बायको राहशील तेव्हा तुझ्याकडे कोणी बोट दाखवणार नाही. मी कायदेशीरपणे त्याची बायको राहणारच, पण रीतिरिवाजानुसार तो तुझ्याशी लग्न करेल, असे तिने स्पष्ट केले. जेव्हा तो तुझी मांग सिंदुराने भरेल तो तुझा नवरा होईल आणि तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालेल, ज्यामुळे तू त्याची जबाबदारी बनशील आणि या नात्याने तू या घरात राहू शकतेस. नाहीतर माझ्या म्हणण्याला हरकत नाही, पण जर तू या घरात नात्याशिवाय राहिलीस तर आम्ही तुला मदत करू शकत नाही. तुला इथून जावे लागेल. तू तरुण, सुंदर आहेस. हो, आणि सुशिक्षितही नाही. तुला संगीत वाजवणे आणि नृत्य करणे याशिवाय कोणतेही काम माहीत नाही. आणि मग लोक तुझे हे काम कौटुंबिक काम मानत नाही. मग तू कुठे जाऊ शकते? तुला खूप चांगले समजत असेल, बरोबर? मनात विचार आला की हो, माझ्यासारख्या मुलींच्या नशिबी वेश्यालयच राहते. ती मला मदत करत होती आणि तेवढी मदत कोणी करत नाही. पण जसा वाईट माणूस कधीकधी खूप वाईट असतो, तसाच चांगला माणूसही कधीकधी खूप चांगला असतो. आणि तो इतका चांगला कसा आहे असा प्रश्न आपल्याला पडतो. मी खूप आनंदी होते. आठवडाभरात आम्ही मंदिरात जाऊन पुजाऱ्याला सगळा प्रकार सांगितला. लग्न निश्चितच शक्य असल्याचे सांगून माझे समीरशी लग्न लावून दिले. आता नेहा आणि मी दोघी त्याच्या बायका होतो आणि आम्ही तिघेही खुश होतो. एका रात्री मला एका आवाजाने जाग आली. खाली आल्यावर समोरचे दृश्य पाहून मला आश्चर्य वाटले. नेहाजी बेशुद्ध पडली होती आणि समीर तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता. मी विचारले असता तिने एवढेच सांगितले की ती पडली होती आणि धक्क्याने बेशुद्ध झाली होती, पण तिची प्रकृती फारच वाईट होती. त्यांनी तिला रुग्णवाहिकेत बसवले आणि रुग्णालयात नेले आणि मला तिच्यासोबत जाण्यापासून रोखले. मी बराच वेळ काळजीत होते. ती दुसऱ्या दिवशी घरी आली आणि काही दिवसांनी आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. समीरचा फोन आल्यावर तो बाहेर गेला होता. मी नेहाजींना काहीतरी विचारले. कृपया मला एक गोष्ट सांगा. तू खूप सुंदर आहेस. तुझ्याकडे सर्व काही आहे. तुला चांगला साथीदार आहे. मी पाहिलं की तो तुझ्यासाठी कसा चिंतेत होता. मग तू त्याला माझ्याशी इतक्या सहज कसे शेअर केलेस? मुलांची काही समस्या आहे का? मी अतिशय काळजीपूर्वक प्रश्न विचारला. तिने क्षणभर विचार केला. नाही, मुलांचा प्रश्न नाही. मला एवढंच वाटतं की या समाजात एखादी निराधार स्त्री असेल तर तिला आधार देणं हे पुण्याचं काम आहे आणि तुलाही निवारा हवा होता, असं तिनं अतिशय प्रेमानं समजावलं. माझ्या मनात तिचा आदर अजूनच वाढला होता. ही बाई साध्या सोप्या गोष्टी सांगायची. ती म्हणायची की एखाद्याला मदत करायची संधी मिळाली तर मदत करा. विचार करू नका. कुणास ठाऊक देवाने त्याला तुझ्या दारात पाठवले असेल आणि देव म्हणेल, मी अशा असह्य माणसाला तुझ्या दारात पाठवले आणि तू त्याला मदत केली नाहीस. मग तू स्वतः माझ्या दारात कसा आलास आणि मी तुला कोणत्या अधिकाराने मदत करावी असे तुला वाटते? कदाचित देवाने तुला आमच्याकडे पाठवले आहे की आम्ही तुला मदत करतो की नाही हे तो पाहू शकेल, आणि त्यानंतर आपण काही संकटात सापडलो तर त्याआधी देव आम्हाला वाचव, कारण आम्ही तुला मदत केली. मला आश्चर्य वाटले की या जगात असे लोक आहेत जे अशा चांगल्या गोष्टींचा विचार करतात. ही वेगळी गोष्ट की समीरचे नाते माझ्याशी नेहासारखे नव्हते. तो माझ्यापासून थोडा दूर राहत होता आणि कदाचित हे सर्वसामान्य होते. त्याने मला रागाने नाही तर स्पष्ट शब्दात सांगितले होते की माझ्या पत्नीने माझ्याकडे हे लग्न करण्याचा आग्रह धरला होता आणि मला थोडा वेळ लागेल. मी पण म्हणाले होते की काही हरकत नाही, लागेल तेवढा वेळ घ्या. तू माझ्यावर एवढा मोठा उपकार केला आहेस. आता मी माझ्या हक्कासाठी तुझ्याकडे बघणार नाही. तुम्हाला वाटले तर तुम्ही माझ्याकडे या, नाहीतर तुम्ही आनंदी आहात म्हणून मी आनंदी आहे. आजच्या जगातही असे लोक राहत होते का? आमच्या लग्नाला 8 दिवस झाले होते आणि समीर माझ्या रूमवर आला नव्हता. पण मला पण याचा त्रास होत नव्हता. मला फक्त निवारा हवा होता, जो मला सापडला होता. पण एका रात्री नेहाने स्वतः समीरला माझ्या खोलीत आणले. ती म्हणाली, ममता, मी काय ऐकते? तुम्हा दोघांचे लग्न रीतिरिवाजानुसार झाले आहे. मग ते नोंदणीकृत नसेल तर काय? आणि तुम्ही अद्याप पती पत्नीचे नाते प्रस्थापित केले नाही. आज मी स्वतः माझ्या पतीला तुझ्याकडे आणले आहे. तुम्ही दोघेही तुमच्या आयुष्याला नवीन सुरुवात करा, असे म्हणत तिने मला समीरच्या दिशेने ढकलले आणि मी समीरच्या छातीला स्पर्श केला. मी लाजून माझी नजर खाली केली. नेहाने खोली सोडली आणि आमच्यात नवरा बायकोचे नाते निर्माण झाले. माणसाचे प्रेम काय असते हे मला त्या रात्री कळले. मी एका रात्रीत समीरसाठी वेडी झाले होते.
एका रात्री त्याने माझ्यावर त्याचा प्रेमाचा वर्षाव केला होता. ही रात्र अशीच थांबावी अशी माझी इच्छा होती आणि मी सदैव समीरच्या मिठीत अशीच गुंडाळून राहील. पण हे काळाचे काम आहे. भूतकाळ निघून जातो. आमच्या या स्वप्नांनी भरलेली रात्रही निघून गेली आणि सकाळ झाली. एके दिवशी मी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना माझे बोट कापले गेले आणि रक्तस्राव सुरू झाला. जखम खूप खोल होती. रक्तस्राव थांबत नव्हता. तेव्हा नेहाजीने हे दृश्य पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला. मी तुला किचनचे काम करू नकोस असे कितीदा सांगितले आहे. तू या घरची मोलकरीण नाहीस, पण तुला जसे काम करण्याचा आजारच आहे वाटते. बघ किती रक्त निघतंय. हे रक्त किती मौल्यवान आहे माहीत आहे का? पण ही छोटीशी गोष्ट जरी तुझ्या कमी डोक्यात आली तरी बस. ती इतकी व्याकुळ झाली की तिने मला वाईटच शिव्या द्यायला सुरुवात केली. मला लगेच दवाखान्यात नेले. मला आश्चर्य वाटले की आजच्या जमान्यात माणसे फोनवरूनही संबंध तोडतात आणि हे लोक तर माझ्यासाठी अनोळखे होते. तरीही ते माझ्यावर इतके प्रेम का करतात? पण मला कसे कळेल की या प्रेमामागे मला किती मोठा त्याग करावा लागणार होता. हॉस्पिटलमध्ये समीरलाही काळजी वाटू लागली. मी रात्रभर विचार करत राहिले की हे अनोळखी लोक माझ्यावर इतके प्रेम का करतात? ते माझ्यासाठी इतके का करतात? असे होऊ शकते की त्यांचा माझ्यापासून काही फायदा? पण मी त्यांना काय देऊ शकते? माझ्याकडे काय होते? मी एक सामान्य मुलगी होते. मग माझ्या छोट्याशा त्रासावर ते इतके अस्वस्थ का झाले? आता ही काळजी गरजेपलीकडे वाढली होती आणि आता त्या दोघांची ही वृत्ती माझ्या मनात कहर निर्माण करत होती. शेवटी इतके प्रेम आणि काळजी का आहे? त्यांना माझी मदत करायची असती तर त्यांनी माझं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी करून देऊ शकले असते. महिन्याला काही पैसे देऊ शकले असते. मला वृद्धाश्रमात सोडता आले असते. पण हे काय की तिने तिचा स्वतःचा नवरा माझ्यासोबत शेअर केला फक्त मला मदत करण्यासाठी. एका रात्री माझ्या लक्षात आले की समीर माझ्या खोलीत नव्हता. समीरचे माझ्यासोबत नवरा बायकोचे संबंध प्रस्थापित झाल्यापासून तो माझ्या खोलीतच राहत होता आणि आज संध्याकाळीही तो माझ्यासोबत झोपला होता. पण तो सध्या खोलीत नव्हता. त्यांचा शोध घेत मी खाली आले. माझी खोली वरच्या मजल्यावर होती. तो बहुधा नेहासोबत होता. तिच्या खोलीचा लाईटही चालू होता. मी तिथून निघायला लागले, पण त्यांचे बोलणे ऐकून थांबले आणि मी लक्षपूर्वक ऐकू लागले. तुला तिची जास्त काळजी आहे की माझी? काय प्रकरण आहे? तरुण मुलीला पाहून नियत वाहून गेली का? जर मी तुझे त्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवले तर तू तिच्यासाठी वेडा व्हावास म्हणून नाही, तर त्या मुलीचा तुझ्यावरचा विश्वास दृढ व्हावा. तू जे काही बोलतोस त्यावरती आंधळेपणाने विश्वास ठेवेल यासाठी. आणि तू आहेस जो रोज नवनवीन बहाणा करतो. हे सर्व आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे तुला माहीत नाही? इथे काही विनोद चालू आहे का? हे महत्त्वाचे काम करण्यात जराही उशीर केलास तर मी तुझे फार वाईट करीन. लक्षात ठेव, ही धमकी नाही, मी तुला वॉर्निंग देत आहे. नेहमी खूप प्रेमाने बोलणारी नेहाजी आज वाईटच ओरडली, तीही समीरवर. मला हे सगळं माहीत आहे, पण मला हे सर्व एकट्याने करायचे नाही. तीही बरी असावी. किती वाईट अपघात झाला होता तिचा. तिची शारीरिक स्थिती या कामासाठी योग्य नव्हती. अजूनही बरी नाही. ती म्हणाली, त्वरा कर आणि फक्त लवकर कर. ते कशाबद्दल बोलत होते ते मला समजले नाही. मी तिथून मागे वळले, पण रात्रभर हाच विचार करत राहिले. फक्त 2 दिवस झाले होते. एका सकाळपासून मला थोडं अस्वस्थ वाटू लागलं आणि मला माझ्या आईच्या काही गोष्टी आठवू लागल्या. मी बसून आराम करत होते. तेवढ्यात समीर माझ्या रूममध्ये आला आणि म्हणाला की नेहा तिच्या एका मैत्रिणीच्या लग्नाला गेली आहे, म्हणून त्याला मला कुठेतरी फिरायला घेऊन जायचे होते. मलाही त्याच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं. ही चांगली संधी होती. मी आनंदाने तयार झाले आणि आम्ही दोघे घराबाहेर पडलो. जाताना मी समीरकडे माझे प्रेम व्यक्त केले आणि सांगितले की मी त्याच्यासोबत खूप आनंदी आहे. तो एक चांगला माणूस आणि चांगला नवराही आहे. पण समीरने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. तो जरा काळजीत वाटत होता. आजचा दिवस माझ्यासाठी चांगला होता. मी माझ्या पतीसोबत एकटीच होते आणि वातावरणही चांगले होते. पण तो माझ्यावर खुश नव्हता. माझ्याकडे बघत असताना त्याच्या डोळ्यात काहीतरी विचित्र भाव उमटले. त्याच्या डोळ्यातला ओलावा लपवायचा तो प्रयत्न करतोय असं वाटत होतं. मी म्हणाले, समीर काय प्रकरण आहे? काही अडचण आहे का? अचानक त्याने मला आपल्या मिठीत घेतले. तो म्हणाला, ममता मला माफ कर. मी म्हणाले, काय झाले? तू माझी माफी का मागतो आहेस? खरं तर तू माझ्यासाठी खूप काही केले आहेस. मी तुझी ऋणी आहे. तो म्हणाला, ममता मी असाही आहे. जर तुला कधी वाटले की मी तुझ्यावर अन्याय केला आहे तर कृपया माझी असहाय्यता समजून घेण्याचा प्रयत्न करशील. आणि मग त्याने माझ्यासाठी ज्यूसचा ग्लास आणला, जो आम्ही समुद्रकिनारी उभे राहून प्यायलो. यानंतर मला इतकं आठवतं की मला चक्कर येऊ लागली. मी एका झटक्याने डोळे उघडले आणि माझी ही अवस्था पाहून आश्चर्यचकित झाली, कारण ती हॉस्पिटलची खोली होती. मी हॉस्पिटलच्या कपड्यांमध्ये गुंडाळले होते आणि अनेक मशीन्सची जोडलेले होते. ती खोली, ते वातावरण आणि समोर उभा असलेला समीर ज्या प्रकारे तृप्त दिसत होता ते पाहून मी माझे भान हरपून गेले होते. मी तिथे का आले हे मला समजले नाही, तेही या अवस्थेत. मग मी एक प्रश्न विचारला आणि त्याने त्याच्या उत्तराने मला आश्चर्यचकित केले. मी इथे का आणि कशी आहे? हे काय होत आहे? मी विचारले. तुझे एक महत्त्वाचे ऑपरेशन होणार आहे, असे तो म्हणाला.
तो त्याच्या कामात व्यस्त होता. काही साधने साफ करत होता. कोणत्या प्रकारचे ऑपरेशन? मी किंचाळले, कारण मी खूप घाबरले होते. मला तुझ्या हृदयावर ऑपरेशन करायचे आहे, तो म्हणाला. आणि माझ्या शेजारी पडलेल्या रुग्णाच्या चेहऱ्यावरून मास्क काढला आणि माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. ती दुसरी कोणी नसून नेहा होती. माझा श्वास वेगवान झाला. मशीनचे आवाज जोरात येऊ लागले. त्याला माझ्याशी जे करायचे होते ते मी त्याला करू देऊ शकत नव्हते, पण मी त्याला थांबवू शकत नव्हते. ते मी कशी करू शकते? माझे दोन्हीही हातपाय बांधलेले मला दिसले. मला जाऊ द्या म्हणून मी त्यांच्याकडे विनंतीपूर्वक पाहिलं, पण तो दया दाखवण्याच्या मनस्थितीत नव्हता. मी खूप घाबरले होते. आणि मग समीरला काळजी वाटू लागली की माझा ब्लड प्रेशर खूप वेगाने वाढत आहे आणि कदाचित ते त्याच्यासाठी चांगले नाही. तो मला शांत राहायला सांगू लागला. मी ओरडले, माझ्यासोबत काय होणार आहे? तो म्हणाला, माझी पत्नी आजारी आहे. जर तिचे हृदय लवकर बदलले नाही तर ती मरेल आणि मला तिच्यासाठी हृदय विकत घेणे शक्य नाही. आणि जरी मला हृदय विकत मिळाले असते तरीही मला अशा व्यक्तीचे हृदय आणि रक्त हवे होते ज्याचा रक्तगट Q पॉझिटिव्ह होता, ज्याचा अर्थ ते करोडोमध्ये एकाचे असते. मी आशा गमावली होती, पण जेव्हा तुला माझ्या गाडीने धडक दिली आणि मी तुला हॉस्पिटलमध्ये आणले तेव्हा मी तुझ्या रक्ताची चाचणी केली आणि मला धक्का बसला. तुला मिळवण्यासाठी मी तुझ्याशी लग्न केले आणि आज मी तुझे हृदय माझ्या बायकोला देणार आहे, जेणेकरून ती जगू शकेल. मी म्हणाले, बरं, म्हणूनच तुम्ही माझ्याशी इतके छान वागले. मला आधीच समजायला हवे होते. तुझ्या बायकोला जीव द्यायला तू मला इथे आणलंस, पण मग माझं काय होणार? माझ्या आयुष्याचं काय होणार? दुःख आहे, पण तुला मरावं लागेल, असं समीर नेहाकडे बघत म्हणाला. त्याच्या हातातली साधने थरथरत होती. तो कोणत्या अवस्थेतून जात होता हे मला जाणवत होते, पण कोणती बळजबरी होती की कोणाच्या तरी दबावाखाली, आणि त्याच्या मनाचे न ऐकून तो हे सर्व करत होता. माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. ते दोघे माझा वापर करत होते. त्यांना माझा जीव घ्यायचा होता, म्हणूनच ते वागणं आणि त्यांची काळजी या सगळ्यामागे त्यांचा स्वतःचा अर्थ होता. मी त्यांच्या जाळात अडकले. मी भीतीने थरथर कापू लागले. मला माफ कर, मी असहाय्य आहे. जर शक्य असेल तर मला माफ कर. समीर, मी करणार नाही आणि आपला भावी मुलंही करणार नाही. आज तू एक नाही तर 2 जीव घेणार आहेस. आम्ही दोघेही तुला कधीच माफ करणार नाही. मी असहाय्यपणे रडत म्हणाले. समीरला आश्चर्य वाटलं. तू आई होणार आहेस का? त्याने आश्चर्याने विचारले. हो, मी तुझ्या मुलाची आई होणार आहे. मी तुझ्यासोबत घालवलेल्या काही दिवसांचे हे फळ आहे. त्यानंतर तू माझ्यापासून दूर राहिलास. मी म्हणाले. तो म्हणू लागला, तू खोटं बोलत आहेस. मी खोटं बोलत नाही. देव तुला प्रश्न करील तेव्हाच हे सगळं समोर येईल. तू एक नाही तर 2 माणसांना या जगातून पाठवत आहेस आणि त्याचा हिशोब तुला द्यावा लागेल. मी म्हणाली आणि मी डोळे मिटले. माझे डोळे उघडले तेव्हा मी माझ्या खोलीत होते. मी एकदम बरी होते. खोलीचा दरवाजा बाहेरून बंद होता, पण इथेही मला त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकू येत होता. तू माझ्याशी असे वागायला नको होते. तिला या परिस्थितीत आणायला नको होते. तू मला धोका दिलास. नेहा ओरडली. त्याचे परिणाम खूप वाईट होतील. तुझी वेडी बहीण आणि वृद्ध आई माझ्या ताब्यात आहे हे तुला माहीत आहे. जर तू ऑपरेशन करून माझा जीव वाचवला नाहीस तर मी त्या दोघींना मारून टाकेल. नेहाचे बोलणे ऐकून समीरला धक्काच बसला आणि तो म्हणाला, माझी आई आणि बहिणीला काही करू नकोस. तू सांगितल्याप्रमाणे मी सगळं करत आहे. कदाचित मी माझ्या मागील जन्मात काही फार मोठे वाईट पाप केले असेल की मला या जन्मात तुझ्यासारखी पत्नी मिळाली आहे. मग 7 महिने उरले आहेत. आपण 2 महिन्याआधी बाळाची प्रसूती करू शकतो. मग आपण विचार केल्याप्रमाणे सर्व काही होईल. समीरने असहाय्यपणे स्पष्ट केले. पण माझ्याकडे 7 महिने नाहीत. तू बाळासाठी माझा जीव धोक्यात घालू शकतो? आपल्याला ही मुले होऊ शकतात. नेहाशी बोलत असताना समीर ओरडला. नेहा, आपल्या लग्नाला 10 वर्ष झाली आहेत आणि या 10 वर्षात तू अजून आई झाली नाहीस. याचा स्पष्ट अर्थ आहे की तू कधीच आई होऊ शकत नाहीस आणि तुला माझे मूल या जगात येणार आहे तेव्हा तू त्याचा जीव घेण्यास का वावरत आहेस? 7 महिने प्रतीक्षा कर. आम्ही वेळेपूर्वी बाळाची प्रसूती करू. असंच एक मूल आपल्या आयुष्यातही येईल. कदाचित समीर नेहाला टाळण्याचा प्रयत्न करत होता. पण आता माझं काय होईल याचा मी विचार करू लागले. हे लोक माझ्याकडून माझे मूल हिसकावून मला मारतील. मी खूप घाबरले होते. समीरने माझी माफी मागितली आणि मला सांगितले की सर्व काही ठीक आहे आणि तो माझे काहीही वाईट करणार नाही, कारण मी आई होणार आहे आणि त्याच्या मुलांची आई आहे. नेहमी माझी काळजी घेईल. तो खोटे बोलत आहे हे मला माहीत असूनही, कारण मी त्या दोघांचे बोलणे ऐकले होते आणि आता मला पण काही करायचे नव्हते. संधी मिळताच इथून पडून जावं आणि त्यांच्यासमोर छान राहावं असं वाटत होतं. पण संधी मिळण्याआधीच मी नेहाच्या हातात लागले, कारण तिला 7 महिने थांबायचे नव्हते. एके दिवशी तिने हुशारीने मला बेशुद्ध केले आणि ऑपरेशन करण्यासाठी दुसऱ्या डॉक्टरला लाच दिली. तिने मला दवाखान्यात नेले आणि ऑपरेशन सुरू झाले. पण समीर शेवटच्या क्षणी तिथे पोहोचला. तिथे बाचाबाची झाली. समीरने मला वाचवले, पण त्यांनी नेहाचे ऑपरेशन सुरू केले होते. त्यामुळे थांबवूनही तो तिला वाचवू शकला नाही. नेहाच्या मृत्यूनंतर त्याला नवजीवन मिळाल्यासारखं वाटत होतं. त्याने आपल्या वेड्या बहिणीला आणि आईला घरी आणले होते, जिला नेहाने कैद केले होते. मला त्याच्यापासून दूर जायचे होते, पण तो मला जाऊ देत नव्हता. एके दिवशी त्याने माझ्या पायात पडून माफी मागितली.
तो म्हणाला की नेहा नेहमीच आजारी असायची आणि जेव्हा तिला कळाले की तुझं हृदय नेहाच्या हृदयाला ट्रान्सफर करू शकतो, तेव्हा प्रथम तिने मला प्रेमाने समजावून सांगितले. पण मी इतके मोठे पाप करू शकत नव्हतो. दुसऱ्या महिलेचा जीव वाचवण्यासाठी मी एका दुसरीचा जीव कसा घेऊ शकणार? आणि जेव्हा मी तिला नकार दिला तेव्हा तिने माझ्या वेदनांवर हात ठेवला. माझी बहीण आणि आईशिवाय या जगात माझे कोणी नाही. नेहाने दोघांनाही पकडून ब्लॅकमेल करायला सुरुवात केली की मी हे काम केले नाही तर माझी आई आणि बहिणीला मारून टाकेल. मी असहाय्य होतो. पण बघ, देव जे काही करतो ते चांगलंच करतो. कदाचित हेच तिच्या नशिबात लिहिलं होतं. जगण्याची इच्छा असताना ती गरीब मुलगी मेली. त्याने आपल्या मुलाबद्दल चिंता दाखवली. मी त्याला माफ केले. देवाने आम्हाला 2 जुळे मुलगे दिले. समीरला माफ करणं सोपं नव्हतं, पण तो खूप चांगला पिता आहे. एक चांगला बाप असण्यासोबतच त्याने एक चांगला नवरा असल्याचेही सिद्ध केले आहे. तो माझ्यावर खूप प्रेम करतो. त्याने केलेल्या गुन्ह्यांची माफीही मागत राहतो आणि आज आमचे आयुष्य खूप चांगले चालले आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन कथा रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. धन्यवाद.